शंकरपाळी करत असताना बऱ्याच जणांच्या चुका होतात. शंकरपाळी तेलामध्ये टाकल्यावर विरघळतात किंवा आपल्याला त्याचं प्रमाण समजत नाही. तूप किती घ्यावं किंवा साखर किती घ्यावी ते समजत नाही आणि खुसखुशीतही होत नाही. म्हणूनच आज मी तुम्हाला इथे अर्धा किलोच्या अचूक प्रमाणामध्ये भरपूर सारे पदर सुटलेले अगदी बिस्किटांसारखे खुसखुशीत शंकरपाळे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. तुम्ही इथे बघू शकता, अगदी बोटाने हलक्या हाताने दाबला तरी पण इथे बिस्किटांसारखा भुगा होतोय. तुम्हाला इथे दिसतच असेल तळण्या अगोदरचा आणि तळल्यानंतरचा शंकरपाळा किती दुप्पट तिप्पट फुललेला आहे. सोबतच शंकरपाळी बनवत असताना मी तुम्हाला इथे काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा सांगणार आहे आणि परफेक्ट प्रमाण सांगेल, जेणेकरून तुमचे शंकरपाळे कुठेही चुकणार नाही. नमस्कार, मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. मला बऱ्याच जणांची कमेंट आली होती की तुम्ही अर्धा किलोचे शंकरपाळे बनवून दाखवा, म्हणूनच अर्धा किलोचं शंकरपाळ्यांचं प्रमाण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आता मी इथे अर्धा किलोचं मैद्याचं पॅकेट घेतलंय. आता मी तुम्हाला इथे वजनी आणि वाटीचं प्रमाण दोन्हीही सांगणार आहे. तुमच्या घरामध्ये एखादी अशी मोजणारी वाटी असेलच तर त्याच वाटीने आपल्याला शेवटपर्यंत सर्व साहित्यांचं प्रमाण घ्यायचंय. आता अर्धा किलो मैद्यामध्ये आपल्या किती वाट्या भरणार आहेत ते आपण बघून घेऊयात. वाटीमध्ये मैदा भरल्यानंतर असं उंचपर्यंत भरायचं आणि वरतून हलक्या हाताने दाबायचं आणि सपाट वाटी अशी करून घ्यायची, म्हणजे मग आपल्याला वाट्यांचं प्रमाण ही व्यवस्थित कळतं. आता अर्धा किलो मैद्यामध्ये इथे माझ्या बरोबर 3 वाट्या भरलेल्या आहेत. आता हा मैदा आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे. मैदा चाळून घेणं खूप गरजेचं आहे, कारण त्याचा असा दाना दाना मोकळा होतो. त्यातल्या गाठी वगैरे असतात ना, त्या निघून पण जातात. आता मैदा इथे चाळून झालेला आहे आणि मैद्याचं प्रमाण इथं आता तुम्हाला मी सांगितलं. आता आपण साखरेचं आणि पाण्याचं प्रमाण इथं बघणार आहोत. ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला होता ना, त्याच वाटीने आपल्याला साखर आणि पाणीही मोजून घ्यायचं आहे. आता इथे मी 3 वाटी मैद्याला बरोबर अर्धी वाटी साखर घेतलीये आणि वजनी प्रमाणे म्हणाल तर 120 ग्रॅम आहे. जर तुम्हाला जास्त गोड शंकरपाळे हवे असतील तर तुम्ही यामध्ये 10 ग्रॅम साखर अजून वाढू शकताय. आता ही साखर आपल्याला एका भांड्यामध्ये घालून त्याच वाटीने आपल्याला पाणीही मोजून घ्यायचंय. आता इथे आपल्याला अर्धी वाटी साखरेला अर्धीच वाटी पाणी घ्यायचंय. हे परफेक्ट प्रमाण आहे. आपल्याला पीठ भिजवताना अजिबात वरतून पाणी घालण्याची गरज पडणार नाही. आता हे पाणी देखील आपण त्याच भांड्यामध्ये घालून घेऊयात. आता हे भांडं गॅसवर ठेवून आपल्याला साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे आपल्याला पाक वगैरे करायचं नाही, फक्त पाण्यामध्ये साखर विरघळून घ्यायची आहे. 1 मिनिट भरातच आपली इथे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि याला थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. आता जो आपण मैदा चाळून घेतला होता ना, त्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचंय. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं ना, त्याचा गोडवा आणखी वाढतो. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता मिक्स करून झाल्यानंतर आपण तुपाचं प्रमाण बघून घेऊया. आता ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं होतं ना, त्याच वाटीने आपल्याला चांगलं तूप कडकडीत विरघळून अर्धी वाटी बरोबर मोजून घ्यायचंय. म्हणजे मी काय केलंय, पहिले तूप विरघळून घेतलं आणि मगच अर्धी वाटीने मोजून घेतलं. घट्ट तूप जर घेतलं तर तुपाचं प्रमाण वाढू शकते, त्यामुळे आपल्याला असं विरघळूनच वाटीने मोजून घ्यायचंय. आणि तूप इथे वजनी प्रमाणे म्हणाल तर 125 ग्रॅम आहे. आपल्याला पीठ भिजवताना खूप लक्षपूर्वक भिजवायचंय, कारण आपल्याला हीच प्रोसिजर जास्त महत्वाची आहे. जर ही प्रोसिजर व्यवस्थित झाली की आपले शंकरपाळे अगदी खुसखुशीत होतात. आता कडकडीत तूप घातल्यानंतर हे तूप खूप गरम आहे, त्यामुळे आपल्याला चमच्याने सुरुवातीला असं हलवून घ्यायचंय. थोडंसं चमच्याने मिक्स करून झालं की दोन्ही हाताच्या साहाय्याने पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचंय. तूप आणि मैदा व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे असं आपल्याला चोळून घ्यायचंय. शंकरपाळे खुसखुशीत होण्यासाठी ही प्रोसिजर करणं खूप महत्वाचे आहे. शक्यतो जेवढं होईल तेवढं आपल्याला पिठाला व्यवस्थित इथे चोळून घ्यायचंय. साधारण 4 ते 5 मिनिटांनंतर इथे अशी पिठाची मूठ बनायला लागली आणि लगेच तुटली की समजून घ्यायचं की आपलं पीठ इथे भिजवण्यासाठी तयार झाले. आता एकीकडे आपलं साखरेचं पाणीही कोमट झालेलं आहे. आता थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये घालायचं आणि पीठ असं व्यवस्थित भिजून घ्यायचंय. आता आपण जेवढं साखरेचं पाणी घेतलेलं आहे ना, तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचंय. वरतून अजिबात पाणी घालायचं नाही. उरलेलं सर्व पाणी घालून आपल्याला पिठाचा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. इथे पीठ मळत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढं आपण पीठ चोळून चोळून मळलं तेवढे शंकरपाळे आपले छान असे खुसखुशीत होतात. मी दाखवते अशा पद्धतीने कमीत कमी 5 ते 6 मिनिटं पिठाला असं व्यवस्थित एकदम चोळून चोळून मळायचंय आणि आपला इथे असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपला घट्टसर गोळा इथे मळून झालेला आहे. आता यातला एक मोठा गोळा तोडून आपल्याला याची गोल लाटी बनवून घ्यायची आहे. आपल्याला इथे शंकरपाळ्याचं पीठ घट्टच हवंय, पण जर तुम्हाला लाटी बनवताच येत नसेल तर या वेळेला काय करायचं, आपल्याला यामध्ये 2 चमचे दूध घालून याला चांगलं मळून घ्यायचंय आणि मगच याची
पोळी लाटून घ्यायची आहे। पीठ घट्ट असल्यामुळे आपल्याला लाटायला थोडा त्रास होतो, पण मग जेवढं पीठ घट्ट असलं ना तेवढे आपले शंकरपाळे छान कोरडे होतात, तेलकट अजिबात होत नाही आणि छान खुसखुशीत होतात। आता मोठी पोळी लाटून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडने याला असं फोल्ड करून घ्यायचंय आणि वरतून खालूनही असं दोन्ही बाजूंनी फोल्ड करून घ्यायचंय। मी दाखवते अशा पद्धतीने। नंतर याची अशी घडी करून घ्यायची आणि याला असं लाटून घ्यायचंय। अशी घडी केल्याने काय होतं, आपल्या शंकरपाळ्यांना छान पदर सुटतात। पोळी लाटताना आपल्याला इथे जाडच पोळी लाटून घ्यायची आहे। इथे आपल्याला पातळ पोळी लाटायची नाही, जाडच ठेवायची आहे। जेवढी तुम्ही इथे जाड पोळी ठेवली ना तेवढे तुमचे शंकरपाळे असे पदरही सुटतात आणि मस्त दिसायलाही छान दिसतात। तर तुम्ही इथे बघू शकता एवढी जाड पोळी मी इथे लाटून घेतली आहे। आता काय करायचंय, आपल्याला एखाद्या सुरीने किंवा एखाद्या कटरने आपल्याला याचे चारही कोपरे असे कापून घ्यायचेत, म्हणजे याला चौकोनी आकार येतो आणि शंकरपाळे कापायला सोपे पडतात। आता आपल्याला शंकरपाळ्यांना चौकोनी आकार द्यायचा, तर आपल्याला याच्या छोट्या छोट्या सरळ पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत। मी दाखवते अशा पद्धतीने। आता पोळी पाठ फिरवून आपल्याला दुसऱ्याही बाजूनी एकसारख्या पट्ट्या कट करून घ्यायच्या, म्हणजे आपल्या शंकरपाळ्यांना छान असा चौकोनी आकार येतो। इथे शंकरपाळे कट करताना तुम्ही बघू शकता आपले शंकरपाळे आपोआपच वेगवेगळे होत आहेत, मस्त असे सुटसुटीत दिसत आहेत, म्हणजेच आपलं शंकरपाळ्याचं पिठाचं प्रमाण इथं परफेक्ट झालेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता आपले शंकरपाळे एवढे जाड इथे मी कट करून घेतलेत। आता हे शंकरपाळे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि तशाच पद्धतीने आपल्याला दुसरेही कट करून घ्यायचे। आता शंकरपाळे तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय आणि गॅस इथे मी कमीच ठेवलाय। आता शंकरपाळे तळण्यासाठी इथे कितपत तेल आपल्याला गरम हवंय ते मी तुम्हाला इथे दाखवते। छोटासा पिठाचा गोळा तेलामध्ये टाकून बघायचा, पिठाच्या गोळ्याला असे हलकेसे बबल यायला लागले की समजून घ्यायचं आपलं तेल इथे गरम झालेलं आहे। तेल गरम असल्यामुळे आपल्या हातावर तेल उडण्याची भीती असते, तर त्यामुळे काय करायचं, आपल्याला झाऱ्यावरती असे शंकरपाळे घेऊन हलक्या हाताने तेलामध्ये सोडायचे। मी दाखवते अशा पद्धतीने। शंकरपाळे तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला जोपर्यंत शंकरपाळे तळून वरती येत नाही तोपर्यंत आपल्याला चमच्याने अजिबात हलवायचं नाही। आता या स्टेजमध्ये आपल्याला गॅस इथे कमीच ठेवायचा आहे। थोड्याच वेळात तुम्ही इथे बघू शकताय शंकरपाळे हळूहळू तळून वरती यायला लागलेले आहेत। आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचंय, गॅस थोडासा वाढवायचा आहे, पण मध्यमपेक्षा कमीच ठेवायचा आहे। पण अजूनही आपल्याला शंकरपाळ्यांना चमच्याने हलवायचं नाही, कारण अजूनही शंकरपाळे नरम आहेत, जर झाऱ्याने हलवलं तर ते तुटू शकतात। तुम्ही इथे बघू शकताय सुरुवातीलाच किती पदर सुटलेले दिसत आहेत। आता 2 ते 3 मिनिटांनंतर झाऱ्याने असं शंकरपाळ्यांना खालीवर करायचंय आणि एकदम हलक्या हाताने शंकरपाळ्यांना हलवायचंय। आता इथून पुढे आपल्याला झाऱ्याने एकसारखं शंकरपाळ्यांना हलवत राहायचंय, म्हणजे आपल्या शंकरपाळ्यांना छान एकसारखा रंग येतो। आता इथून पुढे आपल्याला 5 ते 6 मिनिटं शंकरपाळ्यांना हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकताय शंकरपाळ्यांना मस्त हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आणि एक सारख्या रंगावर तळले गेलेत। हे शंकरपाळे बघा तुम्ही काय जबरदस्त दिसतायत ना, आणि याला लेयर बघा किती आलेले आहेत, मोजता येणार नाही एवढे लेयर आलेले आहेत आणि एकही शंकरपाळा तुटलेला नाही। बघतांनीच असं वाटतंय हे खूप खुसखुशीत झालेले आहेत। जे प्रमाण आपण घेतलंय ना त्यामुळे आपले शंकरपाळे अगदी परफेक्ट झालेले आहेत। दुसरेही शंकरपाळे आपण तशाच पद्धतीने तळून घेऊयात। शंकरपाळे तळत असताना पेशन्स ठेवणं खूप गरजेचं असतं। काही वेळा काय होतं, शंकरपाळे तळताना आपण घाई गडबड करतो आणि मोठ्या गॅसवर तळतो, मग काय होतं, मोठ्या गॅसवर तळल्याने वरतून ते लाल होतात आणि मधून ते कच्चेच राहतात आणि मग ते नंतर नरम पडतात आणि खुसखुशीत होत नाही। म्हणूनच शंकरपाळे तळताना घाई गडबड करायची नाही, मध्यमपेक्षा कमी गॅसवर शंकरपाळे तळून घ्यायचे। बोलता बोलता हे दुसरेही शंकरपाळे आपले इथे तळून झालेत। आता हे शंकरपाळे आपण काढून घेऊयात। तर अशा पद्धतीने आज आपण अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात भरपूर सारे पदर सुटलेले शंकरपाळे कसे बनवायचे ते बघितले। तुम्हाला इथे मी एक शंकरपाळा तोडूनही दाखवते, तर तुम्ही इथे बघू शकता आतपर्यंत पूर्ण तळल्या गेलेले अगदी बिस्किटांसारखा भुगा होतोय आणि तेलकट अजिबात झालेले नाही। नुसते अशा हलक्या हाताने जरी दाबले तरी बिस्किटांसारखा भुगा होतो, एवढे खुसखुशीत झालेले आहेत। अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे खुसखुशीत शंकरपाळे आपले आज इथे तयार झाले। मी तुम्हाला इथे अर्धा किलोचं प्रमाण दाखवलेलं आहे, पण जर तुम्हाला 1 किलोचं प्रमाण बघायचं असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकताय। करायला गेलं ना तर हे शंकरपाळे अगदी सोपे आहेत, अजिबात अवघड नाही। फक्त मी ज्या टिप्स सांगितल्या ना बनवत असताना त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केले ना तर तुमचे शंकरपाळे कुठेही बिघडणार नाही। तुमचेही शंकरपाळे अगदी असेच बिस्किटांसारखे खुसखुशीत होतील। आता येणाऱ्या दिवाळीमध्ये तुम्ही हे शंकरपाळे नक्की ट्राय करून बघा,
कशी झाले मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये.